चमचमीत झणझणीत कारल्याचे लोणचे, श्रावणात स्पेशली आणि वर्षभर टिकणारे. श्रावणात म्हणजे आवडीने भाज्याच खायच्या असतात ना. ताटामध्ये तुम्ही लोणच्यासारखं घ्या किंवा भाजीसारखं घ्या. लोणच्यासाठी आहे ना, हिरवी शक्यतो अशी पोपटी कारली येतात बाजारात, ती घ्या. म्हणजे ती चवीला अप्रतिम असतात, कडूपणा कमी असतो. आणि कडक कारली घ्यायची आहेत बघून, नरमवाली कारली नाही घ्यायची. लोणचं छान मस्त कडक होतं. तुम्ही भाजीसारखं खा किंवा लोणच्यासारखं खा. स्वच्छ धुवून ती कोरडी करायची आहे आणि त्याच्यानंतर कापून एक अर्धा चमचा मीठ लावायचं आहे. पाव किलो कारली घेतली आहेत मी. पाव किलो कारलीच्या प्रमाणात दाखवते. तुम्हाला वर्षभर खाण्यासाठी हवं असेल तर तुम्ही प्रमाण वाढवू शकता. मीठ लावून हाताने ना ती चोळायची आहेत चांगली. थोडीशी नाजूक हाताने चोळायची, तुटली नाही पाहिजे. त्याच्यानंतर मसाले, बेडग्या मिरच्या 7-8, अर्धा चमचा काळी मिरी, धने, बडीशेप, जिरे आणि ओवा प्रत्येकी अर्धा चमचा. बेडग्या मिरच्या बेडग्या नाही आहेत, सॉरी, संकेश्वरी मिरच्या माझ्याकडे होत्या जपून ठेवलेल्या. आणि एक काश्मीरी मिरची रंगासाठी घेतली. त्याच्यानंतर राईची पावडर घेतली 2 टेबलस्पून. राईची पावडर तुम्ही कमी जास्त करू शकता. जाडं मीठ घातलं आहे, साधारण 1 टेबलस्पून. मीठ थोडं जास्त लागतं, लोणचं आहे ना टिकलं पाहिजे. शेंगदाण्याचं तेल गरम करून थंड केलं आहे, ते लागेल त्या प्रमाणात आपण वापरणार आहोत. हिंग टाकलं आहे अर्धा चमचा. आता हे चांगलं गरम करून मिक्सरला दरदरीत पावडर करून घ्यायची. तुम्ही मिरच्या नसतील वापरायच्या तर 2 चमचे लाल तिखट वापरू शकता. अर्धा चमचा हळद गॅस बंद केल्यानंतर टाकायची, नाहीतर मग ती जळते. आणि ते आता मिक्सरला मी मस्त पावडर करून घेणार. ही सगळा मसाला रेडी करेपर्यंत कारली बघा पाणी सुटलं आहे मीठ टाकल्यामुळे. छान अशा हाताने पिळून मीठ काढून टाकायचं ते सगळं. म्हणजे ते पाणी कोरडी करून घ्यायची आहे. पाणी नाही राहिलं पाहिजे, एवढं छान हाताने दाबायचं आहे. मीठ लावून अर्धा तास ठेवल्यावर त्याला आपोआप पाणी सुटतं. आणि ही कारली मी बिया सकट घेतल्या आहेत, कोवळ्या होत्या. जून बिया असतील तर घेऊ नका, काढून टाका. त्याच्यामध्ये आपला जो मसाला आपण तयार केला तो सगळा ॲड करणार आहोत. छान मसाला टाकल्यानंतर ढवळून घ्यायचं आहे. मसाला प्रत्येक कारल्याच्या फोडीला असा छान लागला पाहिजे. कारल्याच्या मी गोल चकत्या केल्यात. तुम्हाला कशा हव्यात, उभ्या वगैरे, कसं बारीक वगैरे, कसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही करू शकता. त्या मसाला पूर्ण लावून घेऊया. त्याच्यानंतर 2 लिंबाचा रस घेतला पाव किलोला मी. आणि तेवढाच मी व्हिनेगर घेतला 2 लिंबाच्या रसा एवढा. व्हिनेगरने काय होतं, फोडी कुरकुरीत राहतात, कडक राहतात, नरम पडत नाहीत आणि लोणचं टिकायलाही मदत होते, खराब होत नाही. आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे. लिंबाचा रस, व्हिनेगर आणि लोणच्याचा मसाला. ह्याच्यात तुम्ही तयार मसाला मार्केटला मिळतो तो सुद्धा आणून ॲड करू शकता, आवडीप्रमाणे कमी जास्त. मी झटपट घरी बनतो म्हणून मी घरीच बनवलं आहे. आणि धने, जिरे, बडीशेप भाजून असं केलं ना ते मस्त मसाल्याला एक चव येते. त्याच्यानंतर तेल साधारण 1/4 कप तेल अंदाजे मी ॲड केलं समजा. आणि तेल भरपूर लागतं. लोणचं आहे, मीठ आणि तेल असेल ना तर ते टिकतं चांगलं, चव चांगली लागते. तर याला मुरायला ना 3 ते 4 दिवस जाणार. त्याच्यानंतर तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, दाल राईसबरोबर आस्वाद घेऊ शकता. अगदी परफेक्ट चमचमीत तोंडाची चव वाढवणारं. ज्यांना कारलं आवडतं त्यांच्यासाठी उत्तम पर्याय. मस्तपैकी बनवा. पाव किलो प्रत्येक वेळी बनवून जरी खाल्लं, कारण झटपट होतं, इझी आहे, दरवेळी पाव किलो करून तुम्ही बनवून ठेवू शकता. एअरटाईट डब्यामध्ये छान असं भरायचं आहे आणि
3 ते 4 दिवसांनंतर आपण ते ओपन करून त्याचा आस्वाद घेणार आहोत. तयार आहे कारल्याचे चमचमीत झणझणीत श्रावण स्पेशल लोणचे. डब्यात भरताना वरून हवं तर 1-2 चमचे तेल तुम्ही ॲड करू शकता. माझं परफेक्ट प्रमाणात झालं त्यामुळे मी काही तेल आता ॲड करत नाही. झाकण लावून त्याला 3-4 दिवसानंतर आस्वाद घेणार.